बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. बिबट्याच्या शिकारीचा थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद. जाखले आणि केखले गावातील परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला असून या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सोमवारी मध्यरात्री जाखले गावातील हजारे गायकवाड यांच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला चढवून त्यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार केली. बिबट्याने शिकार केलेल्या कुत्र्याला उसाच्या शेतातून फरफटत नेलं आणि उरलेले अवशेष झाडावर अडकवले. ही घटना मंगळवारी सकाळी स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ याची माहिती वनविभागाला दिली. वनविभाग घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने बसवलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याच्या शिकारीचा थरारक क्षण कैद झाला आहे. याबाबतची अधिक माहिती देताना येथील स्थानिक नागरिक म्हणाले, चुलत भावाच्या दारातून बिबट्याने कुत्र्याला नेलेला आहे आणि ते मारून एका झाडावरती अडकलेलं होतं. त्याची माहिती आम्ही वन विभागाला देताच वन विभागाचे अधिकारी इथे येऊन बघून गेले. त्यांनी त्या दिवशी रात्री आम्ही त्यांना सापळा वगैरे लावा म्हणत होतो, तो त्या शिकारीसाठी परत येणार असं त्यांचंही मत होतं. त्या दिवशी त्यांनी काही फक्त रात्री कॅमेरा लावला आणि अवघ्या कॅमेरा लावून आम्ही घरी जातो. 6 ते 7 मिनिटात परत बिबट्याने तिथं येऊन बिबट्याचा फोटो क्लिक झालेला आहे. तरी कसं आहे, ह्या भागामध्ये लोकांचं वावर जास्त आहे, लहान मुलं आहेत, राहायला लोक भरपूर आहेत आणि सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. तरी आमची वन विभागाला एवढीच विनंती आहे की त्यांनी त्या बिबट्याला जेरबंद करून आम्हाला जरासं त्यातनं मोकळं करावं. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून त्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.